अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूच्या मंगलमयी चरणी कोटी कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून जगदादि जगद्वंदनीय जगद्गुरु क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवण्णादि 770 शरणू शरणी शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या संजीवन समाधीचे हृदय मंदिरामध्ये स्मरण करून या महापदयात्रेचे जनक तो आम्हा सर्वांचे श्रद्धेय माऊली परमपूज्य वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या मंगलमयी चरणी विनम्र भाव समर्पित करून पवित्र पावन अशा या श्री क्षेत्र भक्तिस्थळ चापोली ते तीर्थक्षेत्र कपिलाधार या पुण्यभूमीमध्ये जात असलेली ही महापदयात्रा आणि महापदयात्रेचा आजच्या उपांत दिवसाच्या सायंकालीन धर्मसभेमध्ये उपस्थित असलेले राष्ट्रसंतांचे वारसदार परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या चरणी वंदन करून तसेच आप्पांच्या विचाराचा वारसा खांद्यावर घेऊन पदयात्रा असेल, भक्तिस्थळचे कार्यक्रम असतील, अधिक मास असेल, अशा कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेणारे परमपूज्य सतस्थल ब्रह्मी सद्गुरु शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिवराम पाळकर यांच्याही चरणी वंदन करून व्यासपीठावरील सर्व संत मंडळी, आज हा जो सुंदर या कार्यक्रमाचं ज्याने आयोजन केलेलं आहे ते सर्व आयोजन करणारे श्री मन्मथ स्वामी प्रतिष्ठान लातूर यांचे सर्व सदस्य, सर्व संगीत संच, या कपिलधार महापदयात्रेचे अध्यक्ष शिवभक्तीपरायण मन्मथाप्पा पालापुरे, कीर्तन केसरी भगवंत बाबा पाटील सांबर्गेकर आणि या महापदयात्रेमध्ये अगदी कुठलीही पर्वा न करता पावसामध्ये, चिखलामध्ये, काट्याकुट्यामध्ये त्या राष्ट्रसंतांनी चाललेल्या वाटेवर चालणारे तुम्ही समस्त महापदयात्रेतील पदयात्रे करून सर्वांच्या अंतरात्म्यातील ज्योतिस्वर भगवान शिवाला वंदन करून खरोखरच सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी पदयात्रेच्या संध्याकाळच्या संध्येला या ठिकाणी राष्ट्रसंतांनी आम्हाला दाखवलेली वाट आणि त्या वाटेवर आपण चालतो. आपण पदामध्ये म्हणतोच चला त्याच मार्गाने जाऊ नाम मन्मथ मन्मथ. ज्या राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीने 1955 ला दाखवलेली वाट, त्या वाटेवर आज आपण चालतो. मी काल एके ठिकाणी बोलताना म्हणालो की जर राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आम्हाला भेटले नसते तर, प्रश्न आहे, आज भेटलेत ही परिस्थिती आहे. आप्पा जर आम्हाला भेटले नसते तर काय दशा असली असती आमची, आम्ही कुठं असलो असतो. आमचा सन्मान, हे भेटे, हे फुलाचे हार, हे भोजन प्रसाद, हा जो सन्मान आहे ते राष्ट्रसंत आम्हाला भेटले म्हणून आहे. आज आम्ही ज्या मार्गाने जात आहोत तो मार्ग राष्ट्रसंतांनी दाखवलेला. राष्ट्रसंत स्वतः काट्यावरून चालले. त्यांच्या जीवनामध्ये फुलं कमी होते, काटे जास्त होते. ते स्वतः काट्यावर चालले. काट्यावर चालून चालून या 70 वर्षामध्ये रस्त्याने जात असताना ते प्रत्येक काटा उचलून त्यांनी बाजूला टाकला आणि तुमच्या आमच्यासाठी हे फुलं आणले.
हे कोण अंतरला असेल? राष्ट्रसंतांनी अंतरला. आज ही महापदयात्रा अधिक मास शिवनाम सत्य असतील एवढे ऐश्वर्य संपन्न केले. ज्या काळामध्ये स्वतः मात्र राष्ट्रसंत अनुष्ठान करून 21 दिवस केवळ लिंबाच्या पाल्याचा रस, बेलाच्या पाल्याचा रस घेऊन राहिले. त्या काळामध्ये जे राष्ट्रसंतासोबत चाललेले पदयात्रे करू घरच्या भाकरी पाठीवर आणून खाऊ. आज आम्हाला राष्ट्रसंत स्वतः उपाशी राहून आम्हाला दिलेलं मिष्टांगाची शिदोरी, एवढा यशाच्या उंच शिखरावर हा संप्रदाय, हा समाज, ही पदयात्रा जर कुणामुळे असेल तर ते माझ्या आप्पामुळे, आपल्या आप्पामुळे. आणि म्हणून कितीतरी जन्म गेले तरी आम्ही आप्पांच्या ऋणाची उतराई होऊ शकत. कोणत्याही माध्यमातून कितीतरी आपण सेवा केलो तरी संत श्रेष्ठ महादेव प्रभू म्हणतात, महादेव म्हणे फेडू जरी ऋण तण मन धन नाशिवंत. हे सगळं नाशिवंत आहे राष्ट्रसंतांचं ऋण फेडायचं. एवढं आम्हाला दिलेलं, एवढं आम्हाला उंच यशाच्या शिखरावर बसवलेलं. आणि म्हणून त्या राष्ट्रसंतांनी खूप काही दिलेलं. फक्त आम्हाला त्या फुलावून आता चालायचं, त्या राष्ट्रसंतांनी दिलेल्या मार्गावरून चालायचं. आणि चालत असताना खूप सुंदर प्रकारे प्रत्येक ठिकाणी महापदयात्रेची स्वागत व्यवस्था केवळ तुमच्यामध्ये आप्पा म्हणून पाहून करतात. आम्हाला जरी फेटा बांधला असला तरी तो तुमच्यासाठी आहे. आप्पा नेहमी म्हणायचे आम्हाला, तुमचा जो सन्मान आहे ना तो केवळ तुम्ही माऊलीचं नाव घेत जातात म्हणून आहे, तुमच्या सोबत भगवी पताका आहे म्हणून आहे. आणि म्हणून राष्ट्रसंतांनी जे दिलंय ते फक्त आम्हाला जतन करायचं आहे. संस्काराची शिदोरी, आपल्या आईवडिलांची प्रॉपर्टी आपण जसं जतन करतो तसे राष्ट्रसंतांची शिदोरी जतन करण्याचं काम हे प्रत्येक इथं आलेल्या पदयात्रेकरूंचं शिवभक्तांचं. आणि या पदयात्रेकरूंना चालणाऱ्यांना अनेक अन्नक्षेत्राच्या माध्यमातून, अन्नदानाच्या माध्यमातून अशी मंडळी, एक दातृत्ववान मंडळी, दानशूर मंडळी. मी मागे तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलं की हे समाजातले आपल्या प्रतिष्ठित व्यापारी मंडळी. आपला समाज एक काळामध्ये खूप प्रतिष्ठित व्यापारामधला आहे, आजही आहे. आणि बघ, ज्या महात्मा बसवेश्वरांनी कायकवे कैलास हा मंत्र सांगितलेला आहे, श्रम ही पूजाही सांगितलेली आहे. आपण पायी चालत असलो तरी आपली व्यवस्था करण्यासाठी ही लोक व्यापार करत, आपलं काम करत, त्या कष्टातून कमवलेल्या धनातला 1-1 रुपया जमा करून या आपल्या सगळ्यासाठी महाप्रसादाची व्यवस्था. जरी त्यांना पदयात्रेमध्ये नाही येता आलं तरी त्यांचा ते बसवेश्वरांनी दिलेला जो विचारधारा आहे, महात्मा बसवेश्वरांनी श्रम, कष्ट, आपला व्यवसाय, आणि तो करत करत त्याच्यातून काढायचं. माझ्या राष्ट्रसंतांची पदयात्रा आहे, आप्पांची पदयात्रा आहे, आमचे शिवभक्त आहेत, माझे आहेत. आणि म्हणून त्यांच्यासाठी हे सगळी व्यवस्था हे करत असतात. आणि या पवित्र या पावनभूमीमध्ये हे जागा ज्या मुंडे परिवार आपल्याला उपलब्ध करून देतात, त्यांनी सांगितलं प्रतिष्ठानला की गेली 13 वर्ष झालं ही जागा उपलब्ध करून देतात. त्यांच्यावर हे संप्रदायाचे संस्कार आहेत, संत भगवान बाबांचे त्यांच्यावर विचारांचे संस्कार आहेत. आणि म्हणून तेही या पवित्राच्या या भूमीमध्ये आपल्या सगळ्यांचे संतांचे पाय लागावे म्हणून या ठिकाणी ते देत असतात. आणि आपण सगळेजण इथे आलेला आहात. मला माहित आहे आपल्याला रिंगण सोहळा खेळायचा आहे सगळ्यांना, मी त्याच्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही. महाराजांनी मला आधीच सांगितलं, महाराज आपल्याला पावलं खेळायला लवकर जायचं, आपल्याला उद्या संध्याकाळी कीर्तन आहे, मला काही पावलं खेळायला मिळणार नाहीत, आज मला पाऊल खेळायचे आणि तुम्ही लई काही बोलू नका, जितकं काही लवकर बोलायचं तितकं लवकर बोला. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही. आपण या ठिकाणी जे मागच्या
4-5 वर्षापासून या ठिकाणी घोषणा करतो की ज्या दिंड्या आपल्या राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंगी शिवाचार्य महाराज यांच्या भक्तिस्थळ चापोली ते श्री क्षेत्र कपिलधार या क्षेत्रामध्ये जवळपास 47 दिंड्या आमच्या सोबत असतात आणि या 47 दिंड्या हजारो भाविक एका दिंडीमध्ये आहेत आणि हे चालत असताना कुठंतरी एक व्यवस्था असावी, शिस्त असावी म्हणून आपण राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज उत्कृष्ट दिंडी पुरस्कार हा आपण इथं प्रत्येक वर्षी जाहीर करतो। पहिल्यांदा मी सगळ्याच पदयात्रेकरूला नमस्कार करतोय, मनमत घाली लोटांगण कोळी चरणावर। कारण एवढ्यासाठीच केलोय की कोणत्या दिंडीचा नंबर काढावा ह्या प्रश्न आमच्या पुढे आहे, कारण तुम्ही सगळेच यावर्षी उत्कृष्ट झाले। पण तरी सुद्धा मला माहित आहे मी काही बोललोय, जास्ती बोललोय दिंडीमध्ये तुम्हाला, पण एवढं तुम्ही सुंदर या ठिकाणी केलात त्याबद्दल या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज उत्कृष्ट दिंडी पुरस्कार या ठिकाणी महापदयात्रा कमिटीच्या वतीनं जाहीर करत आहोत। आपला नंबर या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका, तुम्ही सगळेच उत्कृष्ट आहात, पण आम्ही खालून सुरुवात करत आहोत। उत्कृष्ट दिंडी क्रमांक 3 पुरस्कार यावर्षी शेळगाव सुंकुणी यांना उत्कृष्ट दिंडी क्रमांक 3 चा पुरस्कार देण्यात येत आहे। यानंतर या ठिकाणी शिवसंघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहरजी धोंडे सर उपस्थित आहेत, त्यांचेही महापदयात्रा कमिटी तथा मनमत शिवलिंग प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत। आणि जो दुसरा पुरस्कार आहे उत्कृष्ट राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज उत्कृष्ट दिंडी पुरस्कार, हा पुरस्कार दिंडी क्रमांक 42 मुरुड यांना दुसरा क्रमांक देत आहोत। हे देत असताना तुम्ही पाहिलेलं आहे की आपण का देत आहोत तुम्हाला माहिती आहे, आणि या वर्षीचा सगळ्यात पहिला पुरस्कार राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज उत्कृष्ट दिंडी पुरस्कार 2025 से पहिले मानकरी आहेत दिंडी क्रमांक 9, ज्यांनी गेल्या वर्षीही मिळवला होता आणि पुनश्च या वर्षी दुसऱ्यांदा त्यांना हा पुरस्कार या महापदयात्रा कमिटीच्या वतीनं देण्यात येत आहे। आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकवार सर्व पदयात्रेकरूंचं मनपूर्वक धन्यवाद। आणि आता आमचे अध्यक्ष शिवभक्तीबंधन मनमताबा बालापुरे बरं का, ते बोलत नाहीत, कधीच बोलत नाहीत, कधीच दिंडीत बोलले नाही, कधी सत्काराला कुण्या स्टेजवर आले। त्यांनी आता सांगितलं की महाराज आपल्या दिंड्या यावर्षी पुढच्या वर्षी 60 होणार आहेत आणि पुरस्कार 3 नाही तर पुरस्कार पुढच्या वर्षी 5 असणार आहेत, आणि म्हणून पुढच्या वर्षी 5 पुरस्कार महापदयात्रा कमिटीच्या वतीने होणार आहेत। आणि उद्या हे पुरस्कार आपल्या शेवटच्या रिंगण सोहळ्यामध्ये कपिलधार क्षेत्रामध्ये आपण गेल्याबरोबर हे पुरस्कार आपल्याला मिळणार आहेत। आपण सगळ्यांनी या पुरस्काराचे मानकरी सर्व दिंडी प्रमुखांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं, एवढंच बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो। संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की